मराठी गोष्टी. कोंबड्याने बाग दिली. सुमन पटकन उठली. आज तरी पोरांना काहीतरी गोड खायला मिळेल या आशेने भरभर आवरू लागली. 31 साजरा झाला आहे. बऱ्याच पार्ट्या झाल्या असणार. बाटल्या व कागद. डब्याला बिस्कुट देणार आहे हे ऐकताच बाबू नाचायला लागला. अरे मी इथं बिस्कुट ठेवलं होतं, कुठे गेलं? मी खाल्लं, बाबू म्हणाला. अरे माझ्या कर्मा, मी काय करू? तिच्या डोळ्यातून पाणी आले. आई मी नाही जाणार शाळेत. रोज डबा देत नाही. मधल्या सुट्टीत मुलं भाजी चपाती खात असतात. मी मग तोंड बघत बसतो. पोटात कालवा कालव होतं. तू येते म्हणते आणि येत नाहीस. बाबू रडत रडत पाय आपटीत म्हणत होता. तिलाही वाईट वाटत होते. काय करणार होती बिचारी. माझं सोनूलं, आज शाळेत जा बाबा, मी नक्की येईन. नववर्ष सुरू झालंय. पहिल्या दिवशी खाडा नग, असं करू नग बाबा. बाबू कोपऱ्यात रुसून बसला. काल 31 होतं बाळा. आज आईला लय कागद आणि बाटल्या मिळतील. काल रात्री लोकांनी पार्ट्या केल्या असतील. लवकर निघाले ना तर मला कागद व बाटल्या मिळतील. मी गेले नाही ना, दुसरे घेऊन जातील. मी आल्यावर गोडधोड करते. चालेल? बाळा जा शाळेत. माझं चकुलं. तिने बाबाला खूप लाडीगोडी लावली. कसं बस शाळेत जायला तयार केलं. तिनेही आवराआवर केली. एका खांद्याला गोणीची झोळी बाटली जमा करण्यासाठी, तर दुसऱ्या खांद्याला कागद गोळा करण्यासाठी गोणीची झोळी अडकवली. घराला कुलूप लावलं. बाबूचा हात पकडला. शाळेकडे धाव घेतली. बाबू दिसायला गोरा. त्याचं कपाळ फार मोठं होतं, त्यामुळे तो वर्गात उठून दिसे. बाई मला जरा उशीर झाला तर बाबूकडे लक्ष द्या. तुम्ही जा, मी लक्ष देईन, बाई म्हणाल्या. सुमन भरभर चालू लागली. रस्त्याच्या कडेने पडलेले कागद वेचू लागली. आज पुठ्ठे खूप मिळाले होते. लोकांनी पार्ट्या केल्या होत्या. समोसे, पाणी बॉक्स मधून आणले होते. आज कागदी पुठ्ठे खूप मिळाले होते. तिला माहीत होते चौकात, हॉटेल या ठिकाणी कागद बाटल्या, कागदी बॉक्स मिळतील. खरंच आज खूप साहित्य मिळाले होते. ते विकून आज तिला पैसे मिळणार होते. पोरांना गोड खायला मिळणार. बाबूला आनंद होईल या विचाराने तिचे पाय भरभर चालू लागले. दोन्ही खांद्यावर ओझं वाढलं होतं. भंगाराच्या दुकानात जाऊन ती विकलं. पैसे कमरेला खोचले. तिने शाळेकडे धाव घेतली. पोरग सकाळपासून उपाशी आहे. जाताना थोडं सामान घेतलं. त्याच्यासाठी बिस्किट घेतलं. बाई माझी आई आली, बाबू म्हणाला. अरे आला तुम्ही? आई मला आज बाईंनी डबा दिला, बाबू आनंदाने म्हणाला. मधल्या सुट्टीत मी वर्गात होते. सगळ्या मुलांनी डबा उघडला. बाबूचा डबा रिकामा. त्यामुळे त्याला विचारलं. आईने चुकून रिकामा डबा दिला वाटत, म्हणून मी माझा डबा त्याला खायला दिला, बाई म्हणाल्या. सुमनचे डोळे पाण्याने डबडबले. बाई मी खरं सांगते, माझ्या घरात काहीच त्याला द्यायला नव्हतं. माझं घर चालतं माझ्यावर. मी कागद वेचण्याचं काम करते. कधी पोटाला मिळतं, कधी नाही. मला माझ्या पोराला खूप शिकवायचं आहे, असे म्हणत ती रडू लागली. बाईचे डोळे पाणावले. तुम्ही रोज बाबूला शाळेत पाठवा. डब्याची अजिबात काळजी करू नका. मी त्याच्यासाठी रोज डबा घेऊन येईल. तो खूप शिकेल, हुशार आहे. चल बाबू जा. बाबू नमस्कार कर बाईंना. बाबूने नमस्कार केला. आई बरोबर हसत खेळत घरी आला. त्याला खूप आनंद झाला होता. आईने शिरा बनवला. बाबू खूप शिक्षण घे. माझ्यासारखा तू कचरा नाही उचलायचं. तिने बाबूला जवळ घेतले. त्याच्या गळ्यात पडून रडू लागली.
आज सुमन लवकर उठली. दूरवर भूपाळी ऐकू येत होती. उठी उठी गोपाळा, पूर्व दिशेला गुलाल उधळुनी ज्ञानदीप लाविला. सुमन ऐकत होती. तिला भूतकाळ आठवला. बाईने ज्ञानदीप लावला होता. बाबूला तयार केले होते. तो सर्व स्पर्धेत भाग घेत होता. त्याची तयारी बाई करत होत्या. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम येई. आज त्यामुळे पुढे गेला होता. आज तो महापौर झाला होता. आज शपथविधी होणार होती. कचरा उचलणाऱ्या बाईचा मुलगा महापौर झाला होता. आईचे ऋण मुलाने फेडले होते. तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. ती धन्य धन्य झाली.